महाराष्ट्र टू द पॉइंट या मुलाखतीमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी संदर्भात एक मोठा दावा केलाय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये 2 गट निर्माण झालेले आहेत असं विधान त्यांनी केलंय। अजित पवारांवर आरोप झाल्यास पक्षातले किती प्रमुख नेते त्यांची बाजू घेतात असा सवाल सुद्धा रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे। तर दुसरीकडे तटकरे यांच्यावर पत्ते फेकल्यावर काही जण मारहाण करतात असं म्हणत रोहित पवारांनी राष्ट्रवादीतल्या गटबाजीवर भाष्य केलेलं आहे। तसंच सुनील तटकरे 2029 ची निवडणूक भाजपमधून लढणार असल्याचा गौप्यस्फोटही रोहित पवार यांनी केलेला आहे। रोहित पवार यांच्या या दाव्यानंतर सुनील तटकरे यांनी सुद्धा रोहित पवारांसंदर्भात एक धक्कादायक विधान केले। रोहित पवार 2019च्या विधानसभेमध्ये भाजपमधून निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं सुनील तटकरे म्हणाले। दादा का करत नाही कारवाई? दादांबद्दल तर लोक म्हणतात की दादा एकदम काय करारी स्वभावाचे आहे, त्यांचा एवढा कंट्रोल आहे, पण अजित पवारांना हे खबर चालत प्रशासनावर दादांचा कंट्रोल आहे पण मंत्र्यांवरती नाही आहे। आज त्यांच्या पक्षात किती कंट्रोल आहे हे बघावं लागेल, कारण तिथं 2 गट झालेत असं आम्हाला कळतं। पक्षामध्ये कोकणातले एक नेते ते स्वतःला महाराष्ट्रातले नेते समजतात, ते एक स्वतःचा गट तिथं करतात। कोकणात तर एकच नेते सुनील तटकरे प्रदेश अध्यक्ष आहेत। तुम्ही हे काय तुमची माहिती आहे का? तुम्ही हा राजकीय आरोप करता की राष्ट्रवादी नाही, तुम्ही म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले आहेत अजित पवारांच्या। बघा साधं सांगतो, अजितदादांवर जेव्हा केव्हा ॲलिगेशन झाले नाही तर कोणीतरी त्यांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं तर किती अजितदादा पक्षाचे नेते जे प्रमुख नेते आहेत अजितदादांची बाजू किती वेळा घेतली। पण तटकरेंच्या बाबतीत कुणी काय बोललं नाही तर तटकरेंवर पत्ते टाकले तर कसं मारहाणी करतात तुम्ही? अजितदादा हे मोठे नेते आहेत, अजितदादांमुळे सगळे आमदार तिथे गेलेत, पण तिथं काही ठराविक गट तट हे मोठ्या प्रमाणात झालेत असं आपलं दिसतं। तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करा, म्हणजे ह्याला काय सगळे पुरावे द्यावे लागतात असं नाही। पण दादांबद्दल जेव्हा दादांच्या विरोधात जेव्हा बोललं जातं, ठराविक आमदार सोडले तर बाकी नेते गप्प बसतात, पण ठराविक नेत्यांबद्दल बोललं जातं तेव्हा मात्र आक्रमक काही लोक होतात। ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी असा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की बॉस कोणीतरी दुसरं आहे आणि हे जे नेते आहेत तटकरे साहेब, मी सांगतो तुम्हाला 29ला हे भाजपतून कदाचित खासदारकी लढतील असंही होऊ शकतं। एक असं आहे की 2019ला रोहित पवारांना पुण्यातून उमेदवारी पाहिजे होती भारतीय जनता पक्षाकडून। ते देवेंद्रजींना भेटायला कोणामार्फत दिलेत याची मला माहिती आहे। एवढंच नव्हे तर 19 सालामध्ये महाविकास आघाडीचं सरकार गठीत झालं, ज्या सरकारमध्ये रोहित पवारांना स्थान मिळू शकलं नाही, त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडे जात पुण्यातून मी राजीनामा देतो, मला परत कर्जतमधून पोटनिवडणूक भाजपच्या चिन्हावरती लढवण्याची परवानगी द्या असं सांगणारे रोहित पवार माझ्या 29च्या बाबतीमध्ये बोलण्याचा त्यांना कुठलाही नैतिक अधिकार त्या ठिकाणी नाही। मला एनडीएमध्ये मी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे, अमित भाईंचं सहकार्य मिळतं, देशपातळीवरती नेतृत्व कसं घटक पक्षाला स्थान देतं ते आज पेट्रोलियम नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचा चेअरमन एक खासदार राष्ट्रवादीचा असताना आदरणीय अमित भाईंनी माननीय पंतप्रधान महोदयांच्या मान्यतेतून त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यामुळे माझा पक्षप्रवेश वगैरे आपला पक्षाला स्थान बघा, आपल्या पक्षातली गटबाजी बघा। दीर्घकाळ मराठाच्या राजकारणामध्ये ज्या जयंतराव पाटलांनी आपलं एक स्थान सहकार क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, राजकीय क्षेत्रामध्ये निर्माण केलंय, त्या जयंतराव पाटलांना शिर्डीच्या आपल्या शिबिरामध्ये पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये काय आपण बोललात ते आठवा। त्यामुळे कुठे गटबाजी आहे काय आहे ते तुम्ही त्या ठिकाणी बघा।